तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. आपण टेन्सची सिरीज बघतोय आणि या टेन्सच्या सिरीजमध्ये आज आपण 11वा टेन्स बघणार आहे. तो म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. सुरुवातीला आपण याचं स्ट्रक्चर पाहू. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस वर्ब PP प्लस ऑब्जेक्ट. आता हा काळ ओळखायचा कसा ते आपण पाहू. नियम नंबर 1. पूर्ण भविष्यकाळामध्ये शाल किंवा विल नंतर हॅव वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, आय शॅल हॅव गॉन टू फ्रान्स द डे आफ्टर टुमॉरो. या वाक्यामध्ये शाल नंतर हॅव वापरलेले आहे. तर दे विल हॅव प्लॅन्ड इट आफ्टर ॲन आवर या वाक्यामध्ये विल नंतर हॅव वापरलेले आहे. नियम नंबर 2. पूर्ण भविष्यकाळामध्ये हॅव नंतर पूर्ण क्रियापद म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, वी शॅल हॅव डन इट बिफोर युअर अरायवल. या वाक्यामध्ये हॅव नंतर डन हे डूचे तिसरे रूप वापरलेले आहे. तर दे विल हॅव प्लॅन्ड इट आफ्टर ॲन आवर या वाक्यामध्ये हॅव नंतर प्लॅन्ड हे क्रियापदाचे तिसरे रूप वापरलेले आहे. नियम नंबर 3. या काळातील नकारार्थी वाक्यात शाल किंवा विल नंतर नॉट वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, दे विल नॉट हॅव डिपार्टेड टिल द नाईट ऑफ टुमॉरो. तसेच वी शॅल नॉट हॅव गॉन देअर टिल टुमॉरो इव्हिनिंग. या दोन्ही वाक्यामध्ये विल नंतर आणि शाल नंतर नॉट वापरलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे काय, त्याचा स्ट्रक्चर आणि तो ओळखायचा कसा हे बघितलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये.